नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सूरज व्हिडिओग्राफर आहेत. कालच्या व्हिडिओतनं थोडंसं पुढचा भाग आपल्याला सांगायचा आहे. इस्रायल-हमास युद्धावरतीच आपण थोडं अधिक बोलणार आहोत. 2-3 गोष्टी घडलेल्या आहेत. एक म्हणजे इस्रायलनी गाझा पट्टीत जे हमासचे दहशतवादी दडून बसलेत, त्यांच्याभोवतीचा फास आणखीन आवळत आणलेला आहे. इस्रायल सैन्याची एक फळी गाझापट्टीचे 2 भाग करून समुद्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि इस्रायली नौदलाची जहाजं समुद्राच्या बाजूला आलेली आहेत. म्हणजे हमासच्या लोकांना कुठूनही पळून जाता येणार नाही याची व्यवस्था केलेली आहे. हमासनी जी भुयारं खणलेली आहेत, त्या भुयारांची शोध लावून त्या भुयारांमध्ये स्फोटकं किंवा गॅस किंवा आणि काही हत्यारं सोडून तिथेही त्यांच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलेलं आहे. हा भाग एका बाजूला चालू आहे. दुसऱ्या बाजूला काल काल सांगितल्याप्रमाणे फिलिस्तीनी लोकं आणि हमास यांची धडपड सुरू आहे, की कसंही करून इस्रायलनी हा जो आपल्यावरती प्रचंड मोठा हल्ला चालवला आहे, तो हल्ला थांबला पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या, कुठेही अजून हमासनी जे 200 लोकं त्यांनी ओलीस ठेवलेले आहेत, जे बंधक बनवलेले आहेत, ते सोडण्याच्याबद्दल एक शब्दही काढलेला नाही. नुसतं आमची मुलं मरतात, आमची लहान बाळं मरतायत, आमचे सिव्हिलियन्स मरतायत, तेव्हा आता हा हल्ला थांबवा. जगातल्या सगळ्यांना ओरडून सांगायचं, की हा हल्ला थांबवा. त्याच्यावरती उत्तर म्हणून नेतान्याहूंनी मध्ये एक भाषण केलेलं आहे, इस्रायलचे पंतप्रधान. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, की अशी ही मुलं-बाळं मरतायत हे आम्हाला काही इस्रायलच्या लोकांना आवडत नाही. परंतु दहशतवादी तुम्ही त्या मुलाबाळांच्या मागे लपून आमच्यावरती रॉकेटचा मारा करताय. म्हणजे तुमच्या मुलाबाळांचे मारेकरी तुम्हीच आहात, आम्ही नाही. तुमचा हल्ला जिथनं होईल तिथेच आम्हाला प्रतिहल्ला करायला लागतो. तुम्ही जर या इस्रायलने सांगितलं होतं गाझातल्या लोकांना, की सगळ्या सिव्हिलियन पॉप्युलेशननी निघून दक्षिण गाझात जायचं. परंतु हमासच्या लोकांनी त्यांना रोखून धरलं. कारण त्यांना स्वतःला वाचण्याकरता या सिव्हिलियन पॉप्युलेशनची गरज होती. जेवढी नागरी लोकं मरतील, तेवढं जगामध्ये रडारड करायला हे मोकळे होतात, की इस्रायलच्या हल्ल्यामध्ये नागरी लोकांचे प्राण जात आहेत. जेव्हा की इस्रायलने सांगितलं होतं, नागरी लोकांनी इथनं निघून जावं, हमास आणि आम्हाला समोरासमोर लढू द्यावं. हमास ते करत नाही आहे. या सगळ्या प्रकारामध्ये आणखीन काय घटना घडल्या ते आपल्यापुढे आणायचं आहे. पाकिस्तानमध्ये एक पॉलिटिकल पार्टी आहे, जमायत उलिमा इस्लामी JUI आणि त्या पाकिस्तानमधल्या अनेक पॉलिटिकल पार्टीचे अनेक प्रभाग आणि विभाग पडलेले असतात भांडण आपसात होऊन. तर या पार्टीचा जो F विभाग आहे, त्या Fचा अर्थ आहे फजलूर रहमान. मौलाना फजलूर रहमान नावाचा 70 वर्षीय एक मौलवी या पार्टीचा अध्यक्ष आहे. तर त्याचे काही लोकं सपोर्टर आहेत पाकिस्तानामध्ये आणि कट्टरपंथीय त्याला म्हटलं जातं. तर हा उठून गाझाला सपोर्ट द्यायला गेला. पण गाझात नाही गेला. हे अत्यंत चतुर लोक आहेत. लढाई जिथे आहे तिथे ते अजिबात जात नाहीत. त्यांचे सपोर्ट सगळे चांगल्या ठिकाणाहून होतात. या तर पाकिस्तानामधनंच होतील, जसे भारतातले विरोधी पक्ष गाझाला पूर्णपणे सपोर्ट करतात. पण त्याकरता कुठे करायचं? भारतात राहून करायचं. भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय सुरक्षेचा पूर्ण वापर करायचा आणि भाषा मात्र करायची गाझातल्या लोकांना सपोर्ट करायचा. हा फजलूर रहमानही तसलाच. पाकिस्तानचे इतर नेतेही तसलेच. ते पाकिस्तानात राहून सपोर्ट करणार आहेत. ते गाझात जाणार नाहीयेत. अजिबात जाणार नाहीत ते, कारण तिथे मरायची पाळी येईल. यांना मरायचं अजिबात नाही. यांना मिरवायचं आहे. मरणं आणि मिरवणं याच्यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. तर हा फजलूर रहमान कुठे गेला? कतारला गेला. कारण हमासचे चतुर नेतेसुद्धा गाझात नाही आहेत. गाझात मरायला कोण आहेत माहिती आहे का? जी लोकं श्रीमंत नाही आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, त्यांच्या मुलाबाळांना दहशतवादी बनवून गाझात ठेवलेलं आहे मरायला. श्रीमंत जे याचे नेते आहेत, पॅलेस्टाईनी नेते, ते मुळीच तिथे राहत नाहीत. काही नेते महमूद अब्बाससारखे ते वेस्ट बँकमध्ये राहतात, जिथे लढाई अजिबात चाललेली नाही आहे आणि यांचे जे 2 प्रमुख नेते आहेत, एकाचं नाव आहे खालिद मशाल, दुसऱ्याचं नाव आहे इस्माईल हानिये. इस्माईल हानिये हा सध्याचा अध्यक्ष आहे. प्रवक्ता आहे, अध्यक्ष नाही आणि खालिद मशाल आधीचा अध्यक्ष आहे. हे दोघं जण राहतात कुठे? कतारमध्ये. शांतपणे कतारमध्ये राहून शांतीचा अनुभव घ्यायचा, श्रीमंतीचा अनुभव घ्यायचा आणि जगापुढे रडायला भेकायला मात्र हे येतात आणि व्हिडिओ दाखवायचे गाझातले. गाझात मरतायत त्या भाईबंधांची, यांना काहीही सोयरसुतक नाही आहे, अशी ही मंडळी आहेत. हा फजलूर रहमान ज्या माणसाला भेटला, त्या माणसाच्याबद्दल मला सांगायचं आहे. खालिद मशाल हा जो मनुष्य तो दोघांना भेटला, इस्माईल हानिये आणि खालिद मशाल. खालिद मशालबद्दल मला थोडंसं आपल्याला सांगायचं आहे. काही वर्षांपूर्वी खालिद मशाल हा जॉर्डनच्या राजधानी अम्मानमध्ये होता आणि त्याच्यावरती इस्रायलच्या मोसादच्या अधिकाऱ्यांनी हल्ला केला. त्याच्यावरती विषप्रयोग केला. त्याला इंजेक्शन दिलं विषाचं आणि तो मरायला टेकला.
परंतु दुर्दैवाने ते इस्रायलचे जे 2 मोसादचे हेर होते ते पकडले गेले. जॉर्डनच्या राजाने त्यांना सांगितलं, की तुम्हाला आम्ही सोडू, जर तुम्ही याला विषाला उतार या माणसाला दिला तर. इस्रायलने त्याला नकार दिला होता. परंतु अमेरिकेतनं बिल क्लिंटनकडनं म्हणजे ही जुनी गोष्ट आहे. बिल क्लिंटनकडनं इस्रायलवर दबाव आणण्यात आला. मग मोसादचा प्रमुख स्वतः अम्मानला गेला आणि याला विषाचा उतारा देऊन याला वाचवलं. असा हा खालिद मशाल. या माणसाने 27 ऑक्टोबर रोजी, आत्ता परवा 27 ऑक्टोबर रोजी केरळमधल्या इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीग म्हणजे इंडियन युनियन मुस्लिम लीग जी पक्ष आहे केरळमध्ये, जो सत्तेच्या अगदी जवळ असतो नेहमी, त्या पक्षाची जी विद्यार्थी सेना आहे, त्या विद्यार्थी सेनेचं नाव आहे स्टुडंट्स युनिटी द सॉलिडॅरिटी यूथ मूव्हमेंट. सॉलिडॅरिटी यूथ मूव्हमेंट यांनी एक सभा ऑर्गनाईज केली होती. कशाला? हमासला सपोर्ट करण्याकरता. आणि त्याच्या त्या मशालचं भाषण झालं. त्या सभेला मशालचं भाषण झालं. त्या सभेत आम्ही असं ऐकलं शशी थरूरसुद्धा बोलले होते. शशी थरूरनी बोलताना जरी पॅलेस्टाईनचं समर्थन केलं, तरी बोलताना सांगितलं होतं, की हमासची निंदा केली होती, की हमास हे दहशतवादी आहेत आणि त्यांनी केलेली जी दहशतवादी कारवाई आहे, त्याचं खचितच समर्थन करता येणार नाही. परंतु शशी थरूरला याबद्दल समज देण्यात आली आणि त्यांचं भाषणही त्यातनं काढून घेण्यात आलं. पण खालिद मशालच्या भाषणामध्ये तिथल्या लोकांनी, तिथे जे जमलेले होते भाषणाला, त्या लोकांना फार जोर चढला आणि त्यांनी घोषणा काय दिल्या? सगळ्या यहुद्यांना ठार मारा आणि त्यानंतर सगळ्या हिंदुत्वनिष्ठांनाही ठार मारा. ही घोषणा दिलेली आहे. या घोषणा देणाऱ्या पक्षाबरोबर युती कोणाची आहे? तर काँग्रेस पक्षाची आहे. काँग्रेस पक्ष मुस्लिम लीगबरोबर युती करतो. स्वतःला ते समजतात, की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. मुस्लिम लीगलाही कदाचित धर्मनिरपेक्ष समजत असतील, काही सांगता येत नाही. परंतु जो पक्ष हिंदूंच्या नाशाची घोषणा भारतात राहून करतो, त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्ष युती करतो. या पक्षाचा सपोर्ट ज्याला हमासला आहे, जे उघड दहशतवादी संघटना आहे, ते म्हणतच नाहीत आम्ही दहशतवादी नाहीत, ते दहशतवादीच आहेत. त्यांना सपोर्ट प्रियंका गांधी करतात. भारतामध्ये ही कीड कितपर्यंत पोचली आहे त्याचा आपण आढावा घ्या. उद्या जर भारतात असा हल्ला झाला, तर ही लोकं कोणत्या बाजूला उभी राहतील त्याबद्दल तुम्हाला अजिबात शंका असू नये. ही त्या हल्ल्याच्या सपोर्टमध्येच उभे राहतील आणि म्हणतील, की हिंदूंनी मुसलमानांवरती अन्याय केला, त्याकरता मुसलमानांनी जर हिंदूंचे गळे कापले, तर त्यात काय चूक आहे? कारण असाच जे आर्ग्युमेंट आहे, ते सध्या ते पॅलेस्टाईनबद्दल करतायत. आता हे आर्ग्युमेंट आणि कोणी केलं तेही आपल्याला सांगतो. कालच इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन आला आणि फोनवरती त्यांनी नरेंद्र मोदींना विनंती केली आहे, की पॅलेस्टाईनचे 10,000हून जास्ती लोकं मेलेले आहेत. कृपा करून हे युद्ध थांबवण्याकरता आम्हाला मदत करा. पण त्या फोनमध्ये पुस्ती काय जोडली, की हे युद्ध हमासच्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी त्यांची गळचेपी झाली म्हणून काही कृत्य केली. त्याच्या विरुद्धात इस्रायलनी त्यांच्यावरती हे युद्ध लादलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये इस्रायलने त्यांच्या मुलाबाळांची कत्तल चालवलेली आहे. एकाही शब्दाने म्हटलेलं नाही, की हमासच्या लोकांनी अगोदर इस्रायलच्या मुलाबाळांची कत्तल केली विदाऊट एनी प्रोव्होकेशन. कुठल्याही प्रोव्होकेशनशिवाय ती कत्तल झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हा हल्ला केला आहे, हे शब्द नाही आहेत. उलट हमासचं कौतुक आहे, की मग इस्रायलनी गाझापट्टीमध्ये आपलं राज्य केलं. खरं म्हणजे इस्रायलने गाझापट्टीतनं अंग काढून घेतलेलं आहे. पण हे सांगताना काहीही सांगतात. गाझापट्टीमध्ये आपलं राज्य केलं आणि त्यानंतर त्यांना उठाव करायचा म्हणून हमासच्या लोकांनी काही कृत्य केली, तर ती मुळीच गैर ठरवता येणार नाही. हे सांगणार कोण? तर इराणचे राष्ट्राध्यक्ष. म्हणजे सबंध जगभर जे लोकं हमासचं सपोर्ट करतायत, हमासला आधार देत आहेत, हमासच्या बाजूने बोलत आहेत, ते सगळेजणं दबल्या आवाजात का होईना म्हणतात, की हमासनी जे केलं ते योग्यच केलं. हमासनी काय केलं ते आपण सगळ्यांनी व्हिडिओवर पाहिलेलं आहे. बघवत नाहीत असे अत्याचार हमासनी केले आहेत. इस्रायलने जेव्हा त्यांच्याविरुद्ध हल्ला केला, तेव्हा अगोदर सांगितलं होतं, की सगळ्या नागरिकांनी तिथनं निघून जावं, कारण आता लढाईला तोंड फुटणार आहे. लढाईमध्ये नागरिकांनी थांबू नये. हमासच्या लोकांनी या नागरिकांना जाऊ दिलेलं नाही आहे. कारण त्यांची शेपूट धरल्याखेरीज हमासला संरक्षण करता येत नाही. हमासचं संरक्षण तर होणार नाहीच, पण हमासची लोकं मेली आणि थोडेफार नागरिक मेले. इस्पितळामध्ये हमासने आपलं मिसाईल सेंटर ठेवलं आहे. कमांड सेंटर आहे ते इस्पितळात सापडलं. त्यामुळे इस्पितळावर इस्रायलला बॉम्बिंग करायला लागलं. लगेच इस्पितळ मारलं, रोगी मेले, आजारी माणसं मेली, मुलं मेली, बायका मेले, हे सगळं सांगायला हमासची लोकं तयारच असतात. काल समजलं, की एका मशिदीमध्ये यांनी हे सगळे रॉकेट्सचा कारखाना काढला होता. तिथे ते रॉकेट्स बनवत होते. त्यामुळे मशिदीवर हल्ला करायला लागला. इस्रायल हे युद्ध करतंय. युद्ध करताना याच्यावर हल्ला करायचा नाही, त्याच्यावर हल्ला करता नाही, असं होत नाही. बरोबर हीच टेक्निक ब्रिटिशांनी झाशीच्या राणीच्या विरुद्ध वापरली होती. आपल्याला माहिती म्हणून सांगतो. 1857च्या युद्धात झाशीच्या राणीच्या किल्ल्यावरती जेव्हा तोफांचा मारा झाला, झाशीच्या राणीकडे तोफा होत्या
ब्रिटिशांनी त्या तोफा जमिनीवरनं मशिदीच्या आडोशाने मारल्या आणि झाशीच्या राणीचे जे तोफेचे गोलंदाज होते ते म्हणले, "आम्ही गोळा झाडणार नाही, कारण तो मशिदीला लागेल आणि मशीद फुटेल." हा जो डाव आहे हा खूप जुना आहे. धार्मिक स्थळाच्या मागे लपायचं. खरं म्हणजे धार्मिक स्थळांच्या बाबतीत ज्या नियमावली आहे त्याच्यात स्पष्टपणे सांगितलेलं असतं, की जर मशिदीमध्ये तुम्ही या प्रकारच्या गोष्टी केल्या तर मशिदीचं पावित्र्य नष्ट होतं. ती मशीद ही पवित्र मशीद राहत नाही. तसं असताना सुद्धा हे लोकं मशिदीमध्ये काय वाटेल ते करतात, रॉकेट्स बनवतात, दारुगोळा चालवतात, दहशतवादी लोकांच्या मीटिंग होतात आणि या सगळ्या मीटिंगच्या नंतर जेव्हा मशिदीवर हल्ला होतो तेव्हा आमच्या पवित्र स्थळावरती हल्ला केला म्हणून हाकाटी पिटायला, कांगावा करायला हेच लोकं असतात. तेव्हा असं त्यांना कोणी विचारतही नाही, की पवित्र स्थळात बसू नये, अपवित्र धंदे करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? हा प्रकार सगळा दुटप्पी पत्रकारितेचा आहे. आपण याच्याबद्दल सावध असलं पाहिजे. हे आपल्यापर्यंत पोहोचवावं म्हणून मला हा व्हिडिओ करायला लागला, की काय जे चाललंय त्या युद्धामध्ये त्याची थोडीशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. इस्रायलने तर स्पष्ट सांगितलेलं आहे, की हे युद्ध आम्ही हमासचा संपूर्ण नाश होईपर्यंत थांबवणार नाही. कोणी कितीही आम्हाला प्रेशर केलं तरी. आता प्रेशर करायला इस्रायलवरती मुस्लिम राष्ट्रांचं प्रेशर तर इस्रायल कधीच घेत नाही. अमेरिकेचं प्रेशर ते घेतात. आत्ता तरी अमेरिका ह्याच्यावरती प्रेशर देत नाही आहे, असं मी समजतो आणि तोपर्यंत तर हे युद्ध नक्की चालू राहील. पुढे काय होईल कोणाला माहिती. असो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला आणि हा व्हिडिओ मुद्दाम मी का करतोय, की भारतात जर अशी गंभीर परिस्थिती दुर्दैवाने ओढवली, तर ही काँग्रेस, हे विरोधी पक्ष, हे सगळे IUML म्हणजे इंडियन युनियन मुस्लिम लीग हे कुठल्या बाजूने उभे राहतील, हे आपल्या डोळ्यात अंजन घालावं म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. लक्षात ठेवा, ही माणसं तुमच्या बाजूने यायची नाहीत. ही माणसं त्यांच्या बाजूने जातील. तुमच्या लोकांचे गळे कापले गेले तरी हे त्याच्यावरती साधे रडणारसुद्धा नाहीत. हे उलटे त्यांना समर्थन करतील. असला नीचपणा या देशामध्ये चाललेला आहे. अशी एक विषवल्ली या देशात आपण जोपासलेली आहे. त्या विषवल्लीचा नायनाट केला पाहिजे. असो, हे जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आपल्यापर्यंत येऊ दे. नेहमीप्रमाणे आपल्या काही कमेंट्स मी वाचून दाखवणार आहे. त्याच्यावरती आमच्या प्रतिक्रिया पण आम्ही सांगणार आहे. अंजली शारंगपाणी यांनी लिहिलं आहे, की हे सगळे शरणार्थी भारतात आले नाही. हे ते पठाण शरणार्थी जे पळालेत ना, भारतात आले नाही म्हणजे मिळवलं आहे, नाहीतर आपलंच झालं आहे थोडं आणि व्याहानं झालेलं घोडं. शिवाय मुस्लिम शरणार्थी म्हणजे कायमचा धोका. अगदी योग्य बोललात अंजलीताई. आणि याच्याकरता सरकार जागरूक आहे. सरकार कुठल्याही या प्रकारच्या शरणार्थींना भारतात येऊ देणार नाही. ब्लू स्कायनी सांगितलेलं आहे, की ब्लू स्काय 2760 नेने सर चांगल्या प्रोफेसरप्रमाणे छान समजावून सांगतात. खूप ज्ञान मिळतं. धन्यवाद ब्लू स्काय. पाकिस्तान सेड टू इस्रायल हे फार महत्त्वाचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानने इस्रायलला सांगितलं, की वी डोंट रिकॉग्नाइज यू ॲज अ नेशन. आम्ही तुम्हाला एक राष्ट्र म्हणून मान्यता देत नाही. इस्रायलने त्याला उत्तर फार सुंदर दिलं आहे. आम्हाला तुमची मान्यता मुळी नकोच आहे. आम्ही नेशन म्हणून, आम्ही एक राष्ट्र म्हणून उभे राहणार आहोत. तुम्ही मान्य करा नाही तर करू नका. आय डोंट केअर. या प्रकारचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे इस्रायलने पाकिस्तानला. मोहन यांनी कळवलं आहे, की अफगाण निर्वासितांना शस्त्र देऊन तालिबान्यांशी लढण्याकरता पुन्हा त्यांच्या देशात पाठवायला हवे. योग्य गोष्ट आहे, पण हे अफगाण तिथे जाऊन लढतीलच याची गॅरंटी नाही आहे. 2 गोष्टी झाल्या आहेत. एक तर या अफगाणांना तिकडे जाण्याचा एक धोका असा आहे, की तालिबानशी भांडण करून यांचे पूर्वज इकडे आले होते. त्यामुळे यांच्यावरती तालिबानचा दाटोट असणारच आहे. त्यामुळे गेल्यावर त्यांच्या कत्तली होणार नाहीत याबद्दल काही सांगता येत नाही. आणि पाकिस्तानला फक्त ही माणसं तिथनं घालवायची आहेत. दुसरं त्यांना काही करायचं नाही आहे. नंतर सुहास चिंदरकरांनी म्हटलं, की नर्मदा बचाव आंदोलन करणाऱ्या मेधा पाटकर या रोहिंग्यांच्या बाजूने बोलतात. हे ऐकून आश्चर्य वाटलं. यात काहीही आश्चर्य नाही आहे. मेधा पाटकरच्या सगळ्या भूमिका भारताची प्रगती होऊ नये याच दिशेने असतात. त्याच्यातलाच हाही एक दुसरा भाग आहे. नंतर मुकुंद खैरे म्हणतात, की मुस्लिम लोकांना हाकलून देतात. हे हास्यास्पद आहे. हे हास्यास्पद नाही, हे करुणास्पद आहे. कारण त्यांना मुसलमानसुद्धा नको आहेत, त्यांना कोणीच नको आहेत. उलट मुसलमान हे गैरमुस्लिम राष्ट्रात जाऊन त्यांनी तिथे आपली प्रजा वाढवावी अशी त्यांची आंतरिक इच्छा असते. USER म्हणतात, की भारताने अजून संरक्षण सिद्ध होण्याची खूप गरज आहे. आपल्याला अजून अणुबॉम्ब जास्ती बनवता येणार नाहीत का? अणुबॉम्बची संख्या हा आपल्या शक्तीचं गमक कधीच नसतं. कारण अणुबॉम्ब आपण टाकून कुठे टाकणार आहोत? पाकिस्तान, चीन अगदी धरलं तरी एक 10-12 शहरांशिवाय जास्ती आपल्याकडे टार्गेट्स नसतात. अणुबॉम्ब आपल्याकडे 200-300 असले तरी खूप असतात. अणुबॉम्ब टाकण्याच्या व्यवस्था किती आहेत त्याच्यावरती शक्ती ठरते आणि भारत सध्या अणुबॉम्ब टाकण्याकरता पाणबुडीचा वापर करू शकतो, जहाजांचा वापर करू शकतो, विमानांचा वापर करू शकतो, ट्रक्सचा वापर करू शकतो. ज्या पद्धतीने आपल्याला अणुबॉम्ब
शत्रूवर टाकता येईल मिसाईल वापरून त्या पद्धती आपण विकसित केलेल्या आहेत. त्यामुळेच आपण महासत्तेकडे वाटचाल केलेली आहे, असं लोक म्हणतील. आणिक अश्विनी यांनी विचारलं आहे, की व्हॉट हॅपन टू द एरिया ऑफ युक्रेन ऑक्युपाईड बाय रशिया? याच्यावरती आम्ही लवकरच एक व्हिडिओ करणार आहोत. कारण या हमास आणि इस्रायलच्या लढाईमध्ये युक्रेनवरती जगाच्या माध्यमांचंच दुर्लक्ष झालं आहे. त्या दुर्लक्षाचा फायदा पुतिन घेत आहेत. पुतिननी अत्यंत तातडीने युक्रेनवरती चढाई आरंभलेली आहे आणि युक्रेनची सेना मार खाती आहे, हे कुठे येत नाही आहे. मागे सांगितल्याप्रमाणे अमेरिकेने युक्रेनची साथ करणं आता जवळजवळ सोडूनच दिलेलं आहे. अमेरिकेचं सगळं लक्ष सध्या पश्चिम आशियात गुंतलेलं आहे आणि उरलेलं लक्ष तैवानच्या बाजूला गुंतलेलं आहे. त्यामुळे युक्रेन हे युद्ध फार दिवस रेटू शकेल असं दिसत नाही. युक्रेनची संपूर्ण नासाडी झालेली आहे. ते रिबिल्ड करायला कोणी पैसे घालतील असंही दिसत नाही. तो देश आता 17व्या शतकात गेलेला आहे. तिथेच तो अजून 50 वर्ष तरी राहील याची खात्री बाळगावी. आणखीन असे सगळे व्ह्यूज आहेत. त्या व्ह्यूवरती मी थोड्याशा कमेंट्स दिल्या. आपल्याला जर त्या कमेंट आवडल्या तर जरूर कळवा. नमस्कार आणि धन्यवाद.